हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सकाळी ना माझी बहीण आली होती गावाहून. सो ती खूप सारा भाजीपाला घेऊन आली होती, जसं निंबू, गवार, कढीपत्ता हे शेतातलंच होतं. त्यानंतर हे तुरीच्या शेंगा, तिने खूप शेंगा आणल्या होत्या. सो काही मी उकडल्या आणि काही भाजीसाठी घेतल्या. त्यानंतर मला आज करायची होती थोडीशी साफसफाई, तर व्हॅक्यूमने छान असं विंडोज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. थोडंसं क्लीन केलं ना की जरा चांगलं वाटतं की नाही बाबा छान आहे. त्यानंतर हे उकडलेल्या शेंगा होत्या ते छान खाऊन घेतला. मला तर खूप आवडतं हे. आणि मग संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी भाजी करायची म्हणून त्याच शेंगा मी निवडून घेतल्या, दाणे काढून घेतले. टी व्ही बघत बघत मी पती पत्नी और पंगा हे सिरीज बघते, खूप छान आहे. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झालं, मग काय करायचं काहीतरी छान. मग मी पानचं सामान आणलं होतं, माझ्याकडे ऑलरेडी होता पण मी पानं घेऊन आली होती. मग छान पान बनवून घेतलं, पानाआधी धुवून घेतलं, त्याला चुना लावून घेतला थोडा. त्यानंतर काथा असतो, काथा लावून घेतला, थोडीशी बडीशोप, थोडेसे ते बारीक पीसेस केलेलं जे असतं ना, काय म्हणतात त्याला, सुपारी, ती सुपारी टाकून घेतली. आणि मी ना गुलकन मागवलं होतं झेप्टोवरून, छान गुलकन आलं होतं. मग ते गुलकन टाकून घेतलं. आणि मला ना पान खूप आवडतं, फ्लेवरवाले पण पान मला खूप आवडतं आणि हे नॉर्मल पान पण आवडतं, छान लागतं. आणि मेन म्हणजे हे आपण पान खातो ना, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम पण खूप असतात. तर छान. मी प्रेग्नेन्सीमध्ये ना खूप खाल्ले आहे पान. कृष्णाईच्या वेळेस जेव्हा प्रेग्नेंट होती मी, तेव्हा कृष्णाईला मी गुलकंद दिलं खायला, पण तिला काही आवडलं नाही, तिने ते काढून टाकलं. त्यानंतर मग यश उभं होता, यशला सांगितलं टेस्ट करून दाखव कसं झालं आहे म्हणून. मग यशने टेस्ट केलं, त्याला तर आवडलं. त्याने थोडंसं एक्सप्रेशन पण दिले. पण नंतर मी कृष्णाच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही टेस्ट करून बघा कसं झालं आहे ते. तर कृष्णाच्या पप्पांनी